व मी मटण आणला आहे बकऱ्याचा, म्हणजे बोकडचा मटण. हे त्याच्यात टाकणार आहे बटाटे, हे टमाटर, हे कांदे, तो घरचा मसाला, अख्खा गरम मसाला, आणि हे टमाटर, ही इलायची आणि फूल. बाकीचा मसाला ह्याच्यात सगळं वाटला आहे मी गरम मसाल्यात. आता लाल मसाला वगैरे, आणि ही चटणी आहे हिरवा वाटण, लसूण, अद्रक, मिरची आणि पुदिना, हे कोथिंबीर, हे 5 वस्तू मी ह्याच्यात पिसल्या. आता मी तेल गरम करायला ठेवते. टाकणार हळद कच्च्या मटणामध्ये. सोडून तेल गरम झाला. आता याच्यात सोडणार कांदा. अरे ही पागल ठेवून काय केलंय बघ आई. व्हिडिओ शांत बसा ना. नाही आता थोड्या वेळी असं लावून ठेवायचं, मसाला मीठ वगैरे ते लावून ठेवायचं. थोड्या वेळ 5 मिनिटं दाखव तू आला का. तो काय चालू आहे. काय तर तेजपत्ता किती टाकायचं मोजून 4 का 10. पण किती टाका आपल्यावर आहे, आपण जेवढे आपल्याला पाहिजे असेल तेवढे टाकू शकतो. हे फूल असं तुम्ही त्याच्यात पण वाटलंय थोडासा फूल, ही मोठी इलायची. म्हणजे तुम्ही अंदाजे टाकता. माझ्या पद्धतीने टाकत. कोणी जास्त बी टाकू शकतात, कोणी कमी बी. ज्याला तिखट वगैरे नाही आवडत असेल गोड वगैरे तर ते मग तिखट बनवायचं असेल तर म्हणजे जास्त टाकायला काली मिरी जास्त टाकायला लागेल, मिरची जास्त टाकायला लागेल. लोकांना कळू दे ना तुझी भाजी कशी काय. आता हा वाटण आहे मिरची, कोथिंबीर, अद्रक, आणखी हे काय पुदिना आणि लसूण, हे 4चा वाटण आहे. हो पुदिना बी टाका मटणामध्ये, खूप मस्त पुदिनाचं हे स्मेल येते. चविष्ट लागते भाजी, खूप चविष्ट लागते. मी इथे भाजी बनवायला लागली 4 घरामध्ये भाजीचा वास येते. एकदम सुंदर मटण बनवते मी. माझ्या हातून मटण खूप चांगलं बनते. मटन ग्रेव्ही आहे तर मटन रस्सा, मटण रस्सा आहे. चालू आहे. आज रविवार स्पेशल मटण. बघा म्हटलं मटण कसं बनवायचं, आणि त्या पद्धतीत बनवला तुमचा मटण एवढा सुंदर होईल आणि एवढा स्वादिष्ट होईल तर तुमच्या हाताचा वास पण नाही जाणार. मटण खाल्यानंतर साबणाने हात धुतला तरी पण हाताचा वास नाही जाणार. एवढं मटण बनवतं टाकणार आहे. त्याच्यात बुजणार नाही मिळत, कारण काय ते बरोबर जे अगोदर टाकले ह्याच्यात वाटणार तर ते सांगते माहिती आहे का, ते वास निघून जाते. म्हणून आपण ह्याच्यात टाकणार, मिक्स करणार, मटणामध्ये टाकणार. आता वाटणाला तेल सुटत चाललं आहे. आता आपण ह्याच्यात मटण सोडू. तर आपण मटण सोडू.
सुटेपर्यंत आपण ठेवू. मटणाला पाणी सुटला. आता आपण याच्यात थोडंसं पाणी ॲड करू आणि वरती ठेवू ढाकण्यावर. आपण थोडंसं पाणी, हा मिरची वगैरे धुतलेला आहे ना, लसूण वगैरे, तोच पाणी ॲड करू. लेमनचा ताट ठेवायचं वरती. पाणी ठेवायचं असेल वरती तर त्याच्यात पाणी ॲड करते 1 तांब्या. वरती ठेवायचा, मग त्या वाफेने तो शिजते मटण चांगला. बंद करू का?